नेते माननीय रामभाऊ सातपुते, या गावचे माजी सरपंच माननीय विजय मारकड, सोपान वाघमोडे, अप्पाजी मारकड, पांडुरंग चोपडे, भगवान कोडलकर, महेश मारकड, आनंदा मारकड, अनुसयाताई मारकड, या मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर, अखंड महाराष्ट्राचं आणि अखंड देशाचं लक्ष मारकडवाडीकडे लागून राहिलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा मारकडवाडीतून आम्हाला फोन आले की मारकडवाडीतून एकच बाजू महाराष्ट्राच्या समोर जातीये की मारकडवाडीतल्या लोकांना बॅलेटवरती मतदान हवं आहे आणि म्हणून तुम्ही आणि सदाभाऊनी या गावात आलं पाहिजे. तुम्हाला पाहिजे का बॅलेटवरती मतदान? मारकडवाडीवाल्यांना जोरात सांगा, कळू द्या, राज्याला कळू द्या. मीडियावाल्यांना माझी विनंती आहे, हे सगळे मारकडवाडीतले लोक कोण कोण आहेत हात वर करा. हे बघा अख्खं गावच आहे. तर तुम्हाला बॅलेटवरती मतदान पाहिजे आहे का? हात वर करून सांगा, तुम्हाला बॅलेटवरती मतदान पाहिजे आहे का? जोरात सांगा, पवाराला ऐकू गेलं पाहिजे, मोठ्यान बोला. नाही ना? ईव्हीएम वरती तुम्ही महायुतीच्या बाजूने मतदान केलंय का? कोणी कोणी केलंय हात वर करा. कोणी कोणी केलंय हात वर करा, जरा कळू दे. हात जरा थोडा वेळ धरा. हा, आणि म्हणून आम्ही ठरवलं की मारकडवाडी गावामध्ये गेलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मारकडवाडी पॅटर्न. आणि पहिल्यांदा पॅटर्न कुणाला दिसला? कुणाला दिसला? अरे हे माझं रक्ता मांसाचं गाव आहे, माझ्या पै पाहुण्यांचं गाव आहे, 90% इथं धनगर समाज राहतो. आणि मग माझी जबाबदारी वाढली की अरे धनगरांनाच पुढं काय केलं की म्हणजे या महाराष्ट्रातला धनगर समाज लोकशाहीच्या माध्यमातून जी निवडणूक प्रक्रिया पार पडते त्याच्या विरोधात आहे असं वातावरण करण्याचं महापाप शरद पवारांनी केलं. म्हणून आम्ही मारकडवाडीमध्ये आज आलोय. अरे 100 शकुनी मेल्याच्या नंतर एक पवार जन्माला आलाय. 100 शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आलाय. याचं डोकं बघा की धनगर समाज हा कायदा मानत नाही, धनगर समाज हा लोकशाही मानत नाही. अरे 100 गावात या विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्याच मारकडवाडीला का पुढे केला? आणि म्हणून मी आणि सदाभाऊ इथं तुमच्या गावामध्ये आलोय. अरे या हिंदुस्थानातला धनगर समाज हा लोकशाहीला मानतो. या भारताच्या नवनिर्मितीमध्ये धनगरांचा सिंहाचा वाटा आहे. जी संसद भवन आज दिल्लीमध्ये डोमानं उभी आहे, जे राष्ट्रपती भवन दिल्लीमध्ये उभा आहे आणि त्या सगळ्या जमिनी आहेत त्या होळकरांच्या रायसोनी गावामध्ये उभ्या आहेत. अरे ही लोकशाही मजबूत करण्यासाठी या होळकरांचा सिंहाचा वाटा आहे. आणि म्हणून पवारांचा डाव लाथन उधळून टाकण्यासाठी आज आम्ही तुमच्या समोर आलो आहे. बरोबर आहे की चुकीचं आहे? हा का रे बाबा? पहिल्यांदा आम्ही राजीनामा देणार. दे की तुझ्या लेकीचा, ते लेकीचा राजीनामा. 4-5 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या, 1 लाख 1.5 लाखांना निवडून आली आहे. दे तुझ्या त्या कर्जत जामखेडच्या नातबाचा 1100 मतांनी निवडून आलाय. दे त्या जयंत पाटलाचा, परवा आला होता ना जयंत पाटील इथं, तोंडावरती साती आसरा घेऊन आला होता ना, दिसायला देखना, राजबिंडा, तितकाच कपटी, तितकाच नीच, तितकाच जातीवादी. दे ना त्याचा राजीनामा. या तिघांचा राजीनामा द्या आणि हे ईव्हीएमचं आंदोलन सुरू करा. आणि राहुल गांधींनी त्यांनी स्वतःचा आणि त्याच्या बहिणीचा देऊ दे ना राजीनामा, आणि मग हे आंदोलनामध्ये येऊ दे ना. बरोबर आहे की चुकीचं आहे?